मुंबईचं भवितव्य ते मराठी राहणार की नाही, हा एक प्रश्न आहे जो एका सरकारी धोरणामुळे पुन्हा एकदा अगदी ऐरणीवर आलाय. तर आज आपण ह्याच सगळ्याची म्हणजे भाषा, राजकारण आणि मुंबईच्या अस्मितेच्या या लढाईची सविस्तर चर्चा करणार आहोत. कार्यकर्ते दीपक पवार यांनी जे म्हटले ना, तो फक्त दोन घोषणांमधला फरक नाहीये, नाही. उलट यातून महाराष्ट्राची जी वारकरी परंपरा आहे आणि बाहेरून जे राजकारण येतंय यांच्यातला सांस्कृतिक संघर्ष अगदी स्पष्ट दिसतो. आणि खरं तर याच संघर्षामुळे मुंबईच्या भवितव्याचा वाद पेटलाय. ठीक आहे, तर मग हा सगळा वाद नेमका काय आहे हे समजून घेण्यासाठी आपण 5 टप्प्यांतून पुढे जाऊया. सुरुवात करूया त्या सरकारी धोरणापासून ज्याने या वादाला तोंड फोडलं. तर सुरुवात होते एका राजकीय ठिणगीने. एका नवीन भाषिक धोरणामुळे झालं असं की राज्य सरकार अनपेक्षितपणे वादाच्या भोवऱ्यात सापडलं. पाहूया की हे धोरण नेमकं काय होतं. हा सगळा वाद ज्याच्या भोवती फिरतोय ते आहे त्रिभाषा सूत्र. आता हे एक राष्ट्रीय धोरण आहे ज्यानुसार प्रत्येक राज्यात हिंदी, इंग्रजी आणि एक स्थानिक भाषा शिकवणं अपेक्षित आहे. पण महाराष्ट्रात जे टीकाकार आहेत त्यांचं म्हणणं असं होतं की हे धोरण म्हणजे दुसरं तिसरं काही नसून मराठी मुलांवर हिंदी भाषा लादण्याचा एक प्रयत्न आहे. आणि या धोरणाविरोधात इतका तीव्र विरोध झाला, इतका की तब्बल 20 वर्षांपासून जे राजकीय प्रतिस्पर्धी एकमेकांपासून लांब होते ते सुद्धा एकत्र आले. शेवटी लोकांचा दबाव इतका वाढला की सरकारला मागे हटावं लागलं आणि तो आदेश रद्द करावा लागला. पण इथेच गोष्ट संपली नाही. सरकारने नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली आणि सांगितलं की या विषयाचा अजून अभ्यास करा. आता या त्रिभाषा सक्तीला इतका विरोध का होतोय याचं उत्तर देण्यासाठी दीपक पवार यांच्यासारख्या कार्यकर्त्यांनी फक्त विरोध नाही केला, तर आपला मुद्दा एका पुस्तिकेद्वारे लोकांसमोर ठेवला. आणि त्यांचं म्हणणं अगदी स्पष्ट आहे की हा फक्त भाषेचा प्रश्न नाहीये, तर यामागे मुंबईच्या भविष्यावर नियंत्रण मिळवण्याचा एक मोठा डाव आहे. मग प्रश्न असा आहे की शाळेच्या अगदी सुरुवातीच्या काळातच तिसरी भाषा अनिवार्य करण्याला इतका तीव्र विरोध का होतोय? या पुस्तिकेत तज्ज्ञांनी नेमके कोणते आक्षेप घेतलेत? चला जरा खोलात जाऊन बघूया. तर हा विरोध प्रामुख्याने 2 मुद्द्यांवर टिकून आहे. पहिला मुद्दा आहे भाषिक किंवा शैक्षणिक. यांचं म्हणणं असं की लहान मुलांवर एकाच वेळी अनेक भाषा लादल्यानं तर ते त्यांच्या शिकण्याच्या नैसर्गिक प्रक्रियेच्या विरोधात जातं. आधी मातृभाषेचा पाया पक्का हवा. आणि दुसरा मुद्दा आहे राजकीय. त्यांना वाटतं की हे धोरण म्हणजे महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मराठी आणि हिंदी भाषिकांमध्ये फूट पाडण्याचा एक राजकीय डाव आहे. आता हे सगळं झालं धोरणांबद्दल, पण प्रत्यक्ष जमिनीवर, ग्राउंडवर हा वाद कसा दिसतो हे समजून घेण्यासाठी आपण माहीममधल्या एका शाळेची गोष्ट ऐकूया. एका शाळेला वाचवण्याचा हा लढा आहे. तर बघा, माहीमच्या या शाळेबद्दल वाद काय आहे. अधिकृतरित्या म्हणजे ऑफिशियली असं सांगितलं गेलं की शाळा बंद करतोय कारण तिची इमारत C1 कॅटेगरीमध्ये आहे, म्हणजे अति धोकादायक. पण कार्यकर्त्यांनी माहितीच्या अधिकारात एक दुसराच रिपोर्ट मिळवला, एका स्वतंत्र आर्किटेक्टचा. आणि तो रिपोर्ट काय सांगतो की इमारतीला दुरुस्तीची गरज आहे, ती पाडण्याची अजिबात गरज नाही. मग खरं काय? आणि मग पवार नगर नियोजक चंद्रशेखर प्रभू यांच्या अंदाजाचा दाखला देतात. त्यांच्या मते खरं कारण आहे ती शाळेची जागा आणि त्या जागेमागे असलेला तब्बल 1800 कोटी रुपयांचा संभाव्य रिअल एस्टेटचा व्यवहार. या सगळ्याचा परिणाम कोणावर होतोय तर त्या लहान मुलांवर. जी मुलं आधी फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर राहत होती त्यांना आता नवीन वेगवेगळ्या शाळांमध्ये जाण्यासाठी रोज 1-1.5 तास म्हणजे फक्त एका बाजूला 45 मिनिटं प्रवास करावा लागतोय. विचार करा केवढा मोठा त्रास आहे हा. बरं, मग हे सगळे पुरावे गोळा करून पवार आणि त्यांचे सहकारी गप्प बसले नाहीत. त्यांनी थेट राजकीय पक्षांनाच आवाहन दिलं. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक नेत्यांना ते भेटले आणि त्यांच्यासमोर एक स्पष्ट जाहीरनामाच ठेवला. या जाहीरनाम्यात त्यांनी मुंबईतल्या राजकीय पक्षांपुढे 3 मुख्य मागण्या ठेवल्या. पहिली, मराठी शाळा वाचवा, त्यासाठी ठाम भूमिका घ्या. दुसरी, बिल्डरांचे एजंट बनू नका, या शक्तिशाली लॉबीला जमिनी देणं थांबवा. आणि तिसरी मागणी, मुंबईच्या संसाधनांवर मराठी नियंत्रण कायम ठेवा, याचा फायदा इथल्या स्थानिक लोकांनाच झाला पाहिजे. म्हणजे बघा, हा लढा आता फक्त एका धोरणाचा किंवा एका शाळेचा राहिलेला नाही. पवार यांच्या मते या सगळ्याच्या मुळाशी आहे मुंबईची ओळख आणि तिचं भवितव्य. आणि हाच खरा कळीचा मुद्दा आहे. आणि इथे पवार एक खूप गंभीर इशारा देतात. ते म्हणतात की जे एकेकाळी दक्षिण मध्य मुंबईतल्या गिरण्यांच्या जमिनींबाबत झालं, जिथे मराठी माणसाला विस्थापित केलं गेलं, तेच आता शाळा बंद करून संपूर्ण शहरात घडतंय. हा एक पॅटर्न आहे. आणि पवार पुढे जे बोलतायत ते तर आजच्या सत्ताधारी मराठी नेत्यांसाठी एक प्रकारचा इशाराच आहे. ते म्हणतात
की आज जे हिंदुत्ववादी मराठी नेते सत्तेत आहेत तेच पुढच्या 10 वर्षात पूर्णपणे बाजूला फेकले जातील. का? तर गुजर मारवाडी आणि उत्तर भारतीय गटांची संख्यात्मक आणि आर्थिक ताकद इतकी वाढलेली असेल. आणि हे सगळं आपल्याला येऊन ठेवतं त्या शेवटच्या पण सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नावर, की मुंबईची ओळख ती खरंच मराठी राहील का? हा एक असा प्रश्न आहे जो या शहराच्या सांस्कृतिक आणि राजकीय भविष्यावर एक मोठं प्रश्नचिन्ह निर्माण करतो